पहलगाम हल्ल्यानंतर खरं तर दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यातच भारतानं पाकच्या आत घुसून 9 ठिकाणी हल्ले केले, त्यामुळे हे तणावाचं वातावरण आणखीनच बिघडलेलं आहे। या सर्व पार्श्वभूमीवर भारतानं हवाई सीमा सुद्धा आता बंद केलेल्या आहेत। या संदर्भातील अधिक विस्तृतपणे आणि विश्लेषण समजून घेऊया। आपल्यासोबत आहेत प्रसाद काथे सर। धन्यवाद जगदीश। भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यानचा तणाव क्षणाक्षणाला वाढतोय। ऑपरेशन सिंदूर हे मंगळवारी रात्री 1च्या आसपास राबवण्यात आलं आणि त्यानंतर हे ऑपरेशन म्हणजेच लष्करी कारवाई थांबलेली नाही असं भारत सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय। माझ्या मागे आत्ताच्या घडीला भारताचा राजकीय नकाशा आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर हा नकाशा तुम्हाला थोडा वेगळा जरी दिसत असला तरी हाच नकाशा प्रत्येक भारतीयाच्या मनामनात आहे आणि याच नकाशाच्या आधारे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आत्ता नक्की भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधल्या सीमावर्ती प्रदेशात होतंय काय। ज्या पद्धतीचे हे विविध रंगाचे छोटे छोटे भाग आपल्याला दिसतात, ही भारताची सगळी राज्य आहेत आणि इतर राज्य आपल्याला लक्षात यावीत म्हणून आम्ही त्यांना पांढऱ्या रंगामध्ये आपल्या समोर आणलेलं आहे। या भागाला जर आपण पाहिलं तर हे भारताच्या विविधतेचं एक उत्तम प्रतीक आपल्याला लक्षात येऊ शकतं। आपण थोडंसं वरच्या भागात म्हणजेच पश्चिम दिशेला गेलो तर आपल्याला पाकिस्तानचा प्रदेश लक्षात येईल। पाकिस्तानचा हा प्रदेश भारताच्या ज्या राज्यांच्या सीमावर्ती भागाला जोडला गेलाय त्यांची नावं सुद्धा आपल्याला लहानपणापासून भूगोलाच्या पुस्तकात शिकवली गेलेली आहेत। त्यात सगळ्यात प्रामुख्याने जम्मू काश्मीरचा एक भाग येतो। जम्मू काश्मीरच्या खालोखाल हिमाचलची काही अंशी सीमा ही पाकिस्तानला जोडली गेली आहे। त्यानंतर पंजाब राज्य आहे। पंजाबच्या नंतर सगळ्यात मोठा प्रदेश आहे तो राजस्थान। राजस्थानची मोठ्या प्रमाणातली सीमा जी इथे काळ्या रंगाने रंगवलेली आहे ती पाकिस्तान बरोबर थेट भिडलेली आहे। राजस्थानच्या खालच्या प्रदेशामध्ये आपल्याला गुजरातचा काही भाग हा प्रामुख्याने पाकिस्तानशी जोडलेला दिसतो आहे। गणिताच्या अनुसार या प्राप्त स्थितीमध्ये शेकडो किलोमीटर लांब ही संपूर्ण सीमा गुजरात, राजस्थान, पंजाब, काही अंशी हिमाचल आणि मोठ्या प्रमाणात जम्मू काश्मीरचा भाग घेऊन पाकिस्तानशी भिडली आहे। वरच्या भागात लडाखचा परिसर आहे। या लडाखच्या परिसरामधला हा केंद्रशासित प्रदेशातला एक महत्त्वाचा भाग हा आत्ता आपण आपल्या नकाशामध्ये स्वतःचा म्हणून सांगत असलो तरी पण इथल्या भागातला एक मोठा तुकडा हा पाक व्याप्त काश्मीर म्हणून तोडला गेलेला आहे। पाकिस्ताननं या भारतीय भूभागावर अनेक वर्षांपासून आपला अनधिकृत कब्जा कायम ठेवलाय। हा कब्जा परत मिळावा अशी प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे। आजच्या घडीला त्या दृष्टीनं केंद्रातलं सरकार तशी पावलं टाकतं का हा एक भाग आहेच, पण त्याच्या जोडीला इथला भाग जो आत्ता आपण आपल्या नकाशामध्ये स्वतःचा समजतो तो आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून ओळखला जात नाही। त्या भागाला आपण LOC इंग्लिशमध्ये मराठीमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषा असं म्हणतो, कारण दोन देशांच्या मध्ये जो भूभाग असतो त्या नियंत्रण रेषेला आंतरराष्ट्रीय नियंत्रण रेषा म्हटलं जातं आणि जो भाग विवादित असतो त्या भागाला प्रत्यक्ष नियंत्रण रेषा असं सांगितलं जातं। भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यानचा जो भाग आत्ता पाकिस्ताननं बळकावलाय तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सध्या सैन्याची जमवाजमव सुरू झालेली आहे। हा प्रदेश आपल्या समोर तुम्हाला आल्याच्या नंतर लक्षात घ्यायला हवं की या प्रदेशातला सध्याचा अत्यंत संवेदनशील परिसर हा जम्मू काश्मीर आहे। जम्मू काश्मीरच्या तुलनेमध्ये लडाखमधल्या घडामोडी या तशा कमी आहेत, पण प्रामुख्यानं ही सीमारेषा जी ठळक काळ्या रंगामध्ये तुम्हाला दिसतेय या सीमारेषेवर बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये हालचाली सुरू आहेत। पण केवळ आणि केवळ याच सीमारेषेवर हालचाली होत आहेत असं नाही, तर पाकिस्तानच्याकडून पंजाब इथंही हालचाली सुरू झाल्या आहेत। मी या निमित्तानं आमचे सहकारी जगदीश यांना अशी विनंती करेन की त्यांनी आपण कोणते हवाई हल्ले रोखण्याच्या साठीची पावलं उचलली आहेत त्याची माहिती द्यावी आणि भारतानं कोणते हवाई तळ सध्या वाहतुकीसाठी बंद केलेत त्याचाही तपशील द्यावा। जगदीश। तर सध्या भारत पाक या दोन देशांमध्ये तणावाचं वातावरण आहे। त्यानुसार आता
भारताकडून सुद्धा विशेष काळजी ही घेतली जाते। देशातील विमानतळं काही काळ बंद करण्यात आलेली आहेत, तर भारत पाक मधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताकडून हा निर्णय घेतलेला आहे। देशातील विमानतळं काही काळ ही बंद करण्यात आलेली आहेत। भारतानं पाकमध्ये घुसून 9 ठिकाणी हल्ला केला, त्यानंतर पाक सुद्धा काही ना काही कुरबुरी करू शकतो। त्या सर्व पार्श्वभूमीवर भारतानं ही काळजी घेतलेली आहे। भारतानं या सर्व पार्श्वभूमीवर काही देशातील विमानतळं ही काही काळ बंद केलेली आहेत। कोणती विमानतळं आहेत त्यावर एक नजर टाकूयात। श्रीनगर, जम्मू, चंदीगड, अमृतसर, लुधियाना ही विमानतळं काही काळ भारताकडून बंद करण्यात आलेली आहेत। त्यासोबतच पटियाला, बठिंडा, हलवारा, पठाणकोट, कुल्लू ही विमानतळं सुद्धा भारतानं बंद केली आहेत। यासोबतच शिमला, गग्गल, धर्मशाला, किशनगड आणि जैसलमेर ही विमानतळं भारताकडून बंद करण्यात आलेली आहेत। तर देशातील विमानतळं काही काळासाठी बंद करण्यात आलेली आहेत। भारत पाक मधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय भारताकडून घेतला गेलाय। भारतानं पाकमध्ये घुसून 9 ठिकाणी हल्ला केला, त्या पार्श्वभूमीवर पाककडून अनेक वल्गना ह्या केल्या जात आहेत। पाककडून कुठलंही पाऊल उचललं जाऊ शकतं। या सर्व पार्श्वभूमीवर भारतानं ही काळजी घेतलेली आहे। भारतातील काही विमानतळं ही काही काळासाठी बंद करण्यात आलेली आहेत। ही सर्व विमानतळं आपण पाहिली। पटियाळा, बठिंडा, हलवारा, पठाणकोट, कुल्लू या विमानतळाचा सुद्धा यामध्ये समावेश आहे। भारत पाक मधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेलाय। तर भारत जेव्हा स्वतःच्या युद्धक्षमता विकसित करतो तेव्हा आपल्याला हे सुद्धा समजून घ्यायला हवं की भारत आणि पाकिस्तान दरम्यान युद्ध संघर्ष झालाच तर तो कुठे होऊ शकतो ते एकदा पाहूयात। फुल फ्लेज वॉर होईल याची शक्यता कमी जरी त्या ठिकाणी असली तरी शॉर्ट स्विफ्ट लिमिटेड स्ट्राईक करून भारत आपले लिमिटेड ऑब्जेक्टिव्ह मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह हासिल करू शकतो आणि त्यासाठी मात्र ड्रोन वॉरफेअरच्या माध्यमातून किंवा सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून किंवा जर गरज पडली तर एरियल स्ट्राईकच्या माध्यमातून पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ले करण्याची त्या ठिकाणी गरज आहे। हे सगळं लक्षात घेता पहिला हल्ला हा नक्कीच भारतातर्फे त्या ठिकाणी होणार आहे, पण त्या ठिकाणी मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह हासिल करण्यासाठीच हा हल्ला असणार आहे, ना की फुल फ्लेज वॉर आपल्याला पाकिस्तान विरुद्ध छेडायचं आहे। तर हा युद्ध संघर्ष झालाच तर नेमका कुठे होईल हे सुद्धा आपण अधिक समजून घेऊया। आपल्या सोबत आहेत प्रसाद काथे सर। धन्यवाद जगदीश। या निमित्तानं आपण माझ्या मागच्या नकाशावर काही प्रमुख शहरं आणि संभाव्य हल्ल्यांची ठिकाणं काय असतील याची माहिती घेऊ। आत्ताच्या घडीला आपल्या समोर येणारा हा नकाशा भारत आणि पाकिस्तानच्या बरोबरच अफगाणिस्तान आणि चीनला सुद्धा, नेपाळला सुद्धा या नकाशामध्ये दाखवतोय। पण या क्षणाला आपण जो भाग पाहतो आहे आणि जो ठळकपणे इथे नोंदवलेला आहे तो आहे संभाव्य हल्ल्यांचा प्रदेश। प्रामुख्याने जर कुठे हल्ला व्हायचा असेल तर पाकिस्तानच्यासाठी भारतातली कोणती शहरं महत्त्वाची आहेत यात अत्यंत स्वाभाविकरित्या पहिलं ठिकाण हे मुंबई असणार आहे। आपण सर्व नागरिक मुंबईमधल्या या हल्ल्याच्या अनुषंगानं लक्षात घ्यायला हवं संभाव्यदृष्ट्या आपण किती संवेदनशील परिसरामध्ये राहतो। हा हल्ला करायचा असेल जर समजा मुंबईवर तर पाकिस्तानचं सगळ्यात जवळचं शहर आहे कराची। आपल्याला आठवत असेल भूतकाळामध्ये 1971 साली ज्या वेळेला कराचीतून पाकिस्तानच्याकडून भारतावर हल्ला करण्याच्यासाठीची योजना आखली जात होती त्यावेळेला भारताच्याकडून तातडीनं युद्धविषयक हालचाली झाल्या आणि इतकंच नाही तर त्याला घाबरून पाकिस्ताननं आपला हात आखडता घेतला। आता जर समजा तशी काही आगळीक करायचा विचार पाकिस्तानच्या मनात असेल तर कराचीतला हल्ला हा अत्यंत जवळचं शहर आणि अत्यंत महत्त्वाचं शहर म्हणून मुंबईवर असू शकतो। त्याचबरोबर हैदराबाद हा पाकिस्तानमधलाही एक प्रदेश आहे आणि अशाच शहर नावाचं भारतातलंही एक शहर आहे। इथे सुद्धा हल्ला संभवित असू शकतो असं सूत्रांचं म्हणणं आहे। पण जर समजा हल्ला अधिक वाढवायचा असेल पाकिस्तानला तर पाकिस्तानच्यासाठी जो महत्त्वाचा एरिया आहे तो वरच्या भागातला आहे आणि तो पश्चिम दिशेला आहे। तो आहे इस्लामाबादेतून होणारा हल्ला भारताच्या गंडस्थळावरचा म्हणजेच आपल्या राष्ट्रीय राजधानीवर नवी दिल्ली इथं। इस्लामाबादेतून हा हल्ला नवी दिल्ली इथं करण्याचं पाकिस्तान्यांचं खूप जुनं स्वप्न आहे। ज्यांना गझवाय हिंद करायचा आहे त्यांना लाल किल्ल्यावर सुद्धा तशाच पद्धतीचं निशाण फडकवायचं आहे।
पण हे भारतीय लष्कर कधीही होऊ देणार नाही. भारतीयाच्या प्रत्येक मनामनातला अखेरचा श्वास हा पाकिस्तानचं हे स्वप्न कधीही पूर्ण होऊ देणार नाही. म्हणूनच कितीही जरी इस्लामाबादेतून नवी दिल्लीवरच्या हल्ल्याची स्वप्न पाकिस्तान पाहत असला तरी ते होणे नाही. एका बाजूला या हवाई हल्ल्यांच्यासाठी लांब पल्ल्यांची क्षेपणास्त्र किंवा विमानवाहू यंत्रणा पाकिस्तान वापरू इच्छित असेल तरी समजा भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान प्रत्यक्ष थेट आमनेसामनेची लढाई जर कुठे झाली तर ती ही या प्रदेशामध्ये असू शकते. हा प्रदेश कोणता आहे तर तो पंजाब पाकिस्तानातला आणि पंजाब भारतातला. भारतातला पंजाब आणि पाकिस्तानातला पंजाब या दोघांच्या सीमा सर्वाधिक जवळ लाहोर आणि अमृतसर इथे येत आहेत. लाहोर आणि अमृतसर दरम्यानची हीच ती भूमी आहे जी प्रत्यक्ष संघर्षाच्या साठी रणांगण भूमी म्हणून वापरली जाऊ शकते. आपण या चित्रामध्ये 3 ठिकाणचे हवाई हल्ले संभावित कुठे असू शकतात याची कल्पना घेतोय. पण प्रत्यक्ष लढाईच्या साठीचं ठिकाण हे लाहोर अमृतसर असण्याची शक्यता सर्वाधिक आहे. समजा पाकिस्तानला गुजरात मार्गे हल्ला करायचा असेल तर त्याच्यासाठी वाळवंटी प्रदेश मोठ्या प्रमाणात आहे. राजस्थानमध्ये हल्ला करायचा असेल तर तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात पाकिस्तानला खुल्या मैदानामध्ये यावं लागेल. वाळवंटी प्रदेशातला हल्ला म्हणजेच पठारी प्रदेशातला हल्ला आहे आणि पठारी प्रदेशामध्ये लष्कर उतरवून भारताशी लढणं हे पाकिस्तानला कदापि शक्य नाही. भारतीय लष्कराची ताकद या क्षणाला पाकिस्तानपेक्षा कैक पटीनं अधिक आहे आणि म्हणूनच पाकिस्तान सारखा रडकुंडीला आलेला देश, अत्यंत घाबरट आणि नेभळट प्रदेश हा अशा पठारी प्रदेशातून हल्ला करण्याचा विचार तूर्त करणार नाही. जर लढाई करायची इच्छाच असेल तर लाहोर अमृतसर इथे एखादी लढाई पंजाब प्रदेशामध्ये होऊ शकते. याचं एक आणखी महत्त्वाचं कारण आपल्याला लक्षात घ्यायला हवं ते म्हणजे पाकिस्तानचं सरकार भले विविध प्रकारच्या राज्यांनी वेढलेलं असलं, बनलेलं असलं तरी पण पाकिस्तानचं सरकार आणि पाकिस्तानचं लष्कर हे फक्त पंजाबी लोक चालवतात. पंजाब्यांना म्हणजेच पाकिस्तानातल्या पंजाब्यांना आपले आर्थिक, राजकीय, लष्करी हितसंबंध जपणं हेच केवळ आणि केवळ काम असतं. म्हणूनच जर लढाई झालीच, जी होणार नाही, पाकिस्तान घाबरलेला आहे, पाकिस्तान हा अत्यंत भेकड प्रदेश आहे आणि पाकिस्तानी नुसते भारतानं डोळे वटारले तरी पण पळून जातील इतक्या स्थितीला सध्या आले आहेत. पण अगदीच काय सांगावं, वेडा कधी कसाही वागू शकतो असं म्हणतात. त्यामुळे लढाई झाली तर ती या प्रदेशामध्ये होऊ शकते. याच्या पलीकडे आपण इस्लामाबाद, दिल्ली, कराची, मुंबई, हैदराबाद अशा प्रकारच्या संभावित हल्ल्यांची माहिती आपल्यापर्यंत आणली. जगदीश.